झाल्यानंतर कुठल्याही तशा अर्थाने नियोजन आणि निरोप न देता एक शिवभक्त म्हणून, शिवप्रेमी म्हणून आणि देशभक्त म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झालो. मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आपल्यामध्ये आताच आलेल्या सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांचं जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी स्वागत करावं. आणि आपला जास्त वेळ घेत नाही, संजय आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, युद्धनीती, रणनीती, शौर्य, पराक्रम हा विश्वालाही मोहित करणार आहे. विश्वातील सर्वच प्रकारच्या अभ्यासकांना, इतिहास संशोधकांना छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी निर्माण केलेले घरकिल्ले, स्वराज्य, स्वभाषा, स्वधर्म आणि इंग्रजी स्वराज्य यासाठी जगभरामध्ये कुतूहल तर आहेच, पण ज्या घरकिल्ल्यांची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यामध्ये उभा केलेल्या स्वरक्षणाची भूमिका, याचा एक प्रबंध, निबंध, शोधबंध खूप इतिहास संशोधक करतात. तर या आपल्या कर्तृत्वाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अर्थाने युद्धनीतीला जगासमोर मानांकन मिळावं, या एकमेव भावनेने काम करण्याची सेवक म्हणून भूमिका कोणी केली असेल तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मला या ठिकाणाचा उल्लेख करावा लागेल. तत्कालीन असलेले आपले सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेजी असतील, मग आपले असलेले सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ, आणि त्यानंतर माझ्यासारख्या सेवकाला सुद्धा मंगलजी ही संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि एक एक टप्पा करत या विश्वाला मोहिनी घालणाऱ्या आपल्या छत्रपतींच्या कर्तृत्वाला मानांकन मिळवण्यासाठी सेवक म्हणून एक एक टप्प्यामध्ये आपण काम करत गेलो. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव दिला, पण आपल्याला माहितीच आहे हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातो. एसआय त्याला आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.